नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी ज्वारीचे डोसे ही रेसिपी दाखवणार आहे. आता भरपूर जण हे डाएट करतात, त्याच्यामुळं तांदूळ हे खात नाही आणि भरपूर जणांना काहींना डायबिटीस असते, त्याच्यामुळं डोसे खाता येत नाही, इडली डोसा खाता येत नाही. त्यामुळं मी तुम्हाला आता हे ज्वारीचे असे वेगळे ज्वारीपासून तयार होणारे डोसे दाखवणार आहे. चला तर मैत्रिणींनो, आता मी ह्या वाटीने 3 वाट्या ज्वारी घेतलेली आहे. आता ही ज्वारी स्वच्छ धुवून आपल्याला 8-9 तासासाठी भिजवायची आहे, कारण ज्वारीला भिजायला हा वेळ लागतो आणि डाळ ही पटकन भिजते. आणि आता आपण त्याला 3 1 असं माप घेणार आहोत. तर 3 वाटी ज्वारी घेतली तर त्याला 1 वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता मी या ठिकाणी 3 वाटी ज्वारी घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून, आणि ज्वारीला पावडर लावलेली असते त्याच्यामुळे ती स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत टाकायची. आता बघा, आता आपण उडदाची डाळ ही 1 वाटी घेतलेली आहे. आता ही उडदाची डाळ स्वच्छ धुवून मी भिजत ठेवणार आहे. आता उडदाची डाळ ही 2-3 तासामध्येच भिजली जाते, पण ज्वारीला आपल्याला भरपूर वेळ लागतो भिजायला, आणि त्यामुळं आपण ही 8-9 तासासाठी भिजत ठेवूया. तर बघा, आता ही ज्वारी पण आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे. उडदाची डाळ आणि ज्वारी दोन्ही पण आपण भिजवलेली आहे. आता 8-9 तास आपण वाट बघूया. चला तर मग मैत्रिणींनो, आता हे ज्वारीचे डोसे कसे करायचे तुम्हाला मी आता दाखवत आहे. चला मग, आता आपली ज्वारी ही आपली भिजून झालेली आहे. मी अगोदरच ती ज्वारी भिजत ठेवलेली होती. तर मैत्रिणींनो, आता ही ज्वारी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो. आता ज्वारी भिजली का नाही हे कसे समजणार, तर आपण ती ज्वारी दाताखाली चावून बघायची. ती जर ज्वारी चावली गेली तर समजायचं ज्वारी भिजली आहे. आता ही ज्वारी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चला तर मग आपण ज्वारी आणि डाळ ही बारीक करून, आता डाळीवर जे पाणी असतं तेच पाणी आपल्याला हे बारीक करण्यासाठी वापरायचं आहे. आता ही उडदाची डाळ आणि ज्वारी आपण मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेऊया अगोदर. आता उडदाची डाळ आणि ज्वारी एकत्रच बारीक करायची. तर ज्वारीला थोडा वेळ लागतो बारीक व्हायला. आणि बघा मैत्रिणींनो, आता ही ज्वारी आणि उडदाची डाळ आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. आता हे आपलं वाटून झालेलं आहे. आता हे थोडंसं आपल्याला जाड राहिलेलं आहे. आता आपण परत एकदा ते मिक्सरला लावून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. चला मैत्रिणींनो, आता आपण हे बारीक करून घेतलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत. उडदाची डाळ आणि ज्वारी आपण आता बारीक करून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून ते हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला हे 1-2 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर बघा, आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला 2च तास आपण बाजूला ठेवणार आहोत. आता यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता आपण 2 तास होऊन झाले आहेत. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आपल्याला जेवढे डोसे करायचे तेवढं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आपण उरलेलं पीठ हे फ्रीजमध्ये ठेवून 2-3 दिवस वापरू शकतो. आता आपण डोसे करून घेऊया. बघा, आता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी, आणि आता तव्यावर हे डोसे टाकून घेऊया. अगदी पातळ आणि कुरकुरीत असे हे आपले ज्वारीचे डोसे होतात, आणि हे सर्वांना खाता येतात. म्हाताऱ्या व्यक्तीपासून तर डायबिटीस असणाऱ्या, डाएट करणाऱ्या लोकांना तर हे खूप चांगले आहेत. त्यामुळं आपल्याला हे अशा प्रकारचे ज्वारीचे आपण डोसे करून खाऊ शकतो. तर बघा मैत्रिणींना, आता आपण डोसा तव्यावर टाकून घेतला आहे. थोडंसं तेल सोडलेलं आहे बाजूने. आता आपला डोसा आपण उलटून घेणार आहोत 2 मिनिटांनी. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हे डोस्याची रेसिपी, ज्वारीच्या डोस्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता हा डोसा आपला होत आलेला आहे. आता आपण तो उलटून घेऊया. अगदी कुरकुरीत आणि छान असा हा डोसा तयार होतो ना, अगदी टेस्टी लागतो. आपल्याला हे तांदूळाचे डोसे नाही हे लक्षात सुद्धा येत नाही बघा मैत्रिणींनो. अगदी तांदूळाच्या डोश्यासारखाच हा डोसा लागतो. आता हा डोसा आपण व्यवस्थित असं दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहोत आणि सर्विंग प्लेटमध्ये तो सर्व करणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आपला डोसा आता रेडी झालेला आहे. तुम्हाला आवडलं का या डोश्याची रेसिपी? तर तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा. आता मी सर्विंग प्लेटमध्ये तो सर्व केलेला आहे. लोणचं आणि कारळाच्या चटणीबरोबर तो सर्व केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.